या संपूर्ण स्पर्धेसाठी बिस्लरी बॉटल त्यांनी पुरस्कृत केले. यानंतर सन्मान करणार आहोत. या संपूर्ण स्पर्धेसाठी माझ्याबरोबर ज्यांनी चांगलं समालोचन केलं तो सुयोग आरेकर, खऱ्या अर्थानं आरेगावचे हे जावई होणार आहेत, त्यांचाही आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मी विनंती करतो सुयोग आरेकर याचाही या ठिकाणी सन्मान होतोय. मी विनंती करतोय सन्मान करण्यासाठी अनुराग भोसले यांना आपण सन्मान करूया सुयोग आरेकर याचा. चढाई करतो तो राज दिनेश भोसले. पहिल्याच चढाईमध्ये यशस्वी होतो तो अर्थातच राज. त्यानंतर साईराज दाभोळकर यांनी या ठिकाणी सहकार्य केलं, त्याचाही सन्मान आपण करूया. ओंकार बोरकर याला विनंती करतोय. साईराज दाभोळकर खास पालशेतून या ठिकाणी उपस्थित आहे, त्याचाही सन्मान. चढे होते सौरभ बागडीच्या माध्यमातून 5 डबेज मध्ये अंतिम लढत आपण बघतोय. एका बाजूला साईसदा बाग संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला 7 स्टार गोवागड संघ सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी करतात. दोन्ही संघ एकमेकांसमोर पाहूया. श्रीराम दत्त सेवा क्रीडा मंडळ आरे यांनी आयोजित केलेली कबड्डी स्पर्धा आपण बघतोय. 2 दिवस रात्र चालणारी कबड्डी स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये येते. दशरथ विश्वनाथ भोसले खोत क्रीडा नगरीमध्ये ही स्पर्धा आपण बघतोय. अंतिम लढत चढाई होते. सौरभच्या माध्यमातून सुंदर चढाई आपण बघतोय. खोलवर चढाई केली आणि निखिल भोसलेला टिपण्यामध्ये यश मिळवतोय तो सौरभ बाकर. मॅन फ्रॉम बाग पुन्हा एकदा चढाई करण्यासाठी सज्ज होतोय तो राज भोसले. शिल्पा मंगेश जाधव मुंबई यांच्याकडून पहिलं पारितोषिक जाहीर झालं होतं सौरभ बागकरच्या पहिल्या पॉईंटसाठी 100 रुपयाचं. तो विन होतोय तो सौरभ. पुन्हा एकदा सुरुवात करतोय सौरभ बागकर. एकीकडे सौरभ आहे, एकीकडे राज आहे, एकीकडे सूरज बाकर आहे, एकीकडे सौरभ भागडे आहे, एकीकडे दिवेश आरेकर आहे, एकीकडे निखिल भोसले. अनुभव कोण पणाला लावतो हे पाहायचं आहे. पुन्हा एकदा चढाई करतो तो अर्थातच सूरज बाकर. या स्पर्धेसाठी श्रीराम मंदिर देवस्थान आरे आणि श्री दत्त प्रासादिक मित्रमंडळ यांनी खुर्च्यांच्या स्वरूपात आम्हाला चांगलं योगदान दिलेलं आहे. आपण जी बसण्याची व्यवस्था केली याच्यासाठी खूप सहकार्य आहे या दोन्ही देवस्थानचं. सूरज चढाई करतोय. तिसऱ्या चढाईचं आव्हान स्वीकारतात राज भोसले. सुयोग आणि साई नक्कीच चढाई होते राज भोसलेच्या माध्यमातून. साईराज नक्कीच ही दुसऱ्यांदा अंतिम लढत या 2 संघांमध्ये आपण बघतोय. एक चांगला खेळ नक्कीच दोन्ही संघांनी केले या स्पर्धेमध्ये. संपूर्ण नक्कीच 7 स्टार संघाने सिद्धेश्वर वेल्दूरचा पराभव केला स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये. पुन्हा एकदा संकेत सप्याची कमाल आपण बघतोय. चांगलं कोपरेशन राज भोसलेला पकड यशस्वी होते. गुण मिळतोय बाग संघाला. नक्कीच साईराज काय सांगशील या 2 संघांबद्दल? बाग संघाने सिद्धेश्वर वेल्दूरचा पराभव केला. 7 स्टार संघाने श्रीराम दत्त सेवा आरेचा पराभव करत या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. अमोल नरवणकरला या ठिकाणी निमंत्रित करतोय. मगाशी तो येऊन गेला, त्याचं स्वागत करण्याचा राहून गेलाय. अमोल नरवणकर यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. साई श्रद्धा या ठिकाणी श्रीराम दत्त सेवा क्रीडा मंडळाच्या वतीने सन्मान करतील प्रणय भोसले. अमोल नरवणकर याचा सन्मान प्रणय भोसले याच्या शुभ हस्ते. नक्कीच सुयोग दादा, दोन्ही संघाने एक चांगल्या संघांना मात करत या अंतिम फेरीचा हा सामना पाहतोय. पराभवाची परतफेड करण्याची संधी आले 7 स्टार गोहागर संघासाठी पाहायचा आहे. साई श्रद्धा बाग आणि 7 स्टार गोहागर अंतिम सामना आपण पाहताय. श्रीराम दत्त सेवा आरे आयोजित ही भव्य दिव्य अशी कबड्डी स्पर्धा आता सांगता घालणारा अंतिम दिवस आपण पाहताय. नक्कीच या ठिकाणी साईराज अमोल नरवणकर हा एक समालोचक आहे आणि त्यालाही मी या ठिकाणी संधी देतोय. आपण चौघांनी मिळून या ठिकाणी या अंतिम सामन्याचे विवरण करणार आहोत. सौरभ
अतिशय जबरदस्त पकड. सगळ्यात सुवर्ण क्षण होता या स्पिरेशन दीपक दादा जी मी स्वतः कबड्डी खेळताना पाहिली, ज्यांनी निवृत्ती घेतली, जे सगळ्याच बाहेर पडले आणि तिथनं साईप्रसाद बोरकरचा कमबॅक बघणं. ती मॅच संपल्यानंतर मी स्वतः जाऊन त्याला मिठी मारली, कारण माझ्यासाठी सगळ्यात मोठा सुवर्ण क्षण होता. ऑलवेज साईप्रसाद बोरकर हा माझा फेवरेट खेळाडू राहिला आहे. पंकजला न बघणं मैदानात ह्याच्यापेक्षा मोठं दुर्दैव असू शकत नाही. आज पंकज नसेल कदाचित, परंतु साईने कमबॅक करणं हा कबड्डीतला सगळ्यात मोठा कमबॅक किंवा त्या खेळातला एकदम पीक पॉइंट होता. आणि त्यानंतर आता ही फायनलसाठी तू इथे मला बोलवणं, कदाचित मी माईक फक्त त्याच्यासाठीच घ्यायला आलो की साईसाठी 4 शब्द मी इथे बोलू शकेन. पण ही स्पर्धा आणि ही कबड्डी, कारण हे जेवढे खेळाडू आत्ता मैदानात दिसत आहेत ह्या सगळ्यांना घडताना मी पाहिलंय. निखिल भोसले आणि दिवेश हाच मला असं वाटतं की जेव्हापासून मी कबड्डी स्टार्ट केली पाहायला किंवा बोलायला, तेव्हापासून ह्या 2 खेळाडूंना मी पाहतोय आणि त्यांच्या जोडीला. दरम्यान तिसरी चढाई आपण बघतोय सेवन स्टार संघाची बाग संघाकडे सौरभ बागडे. अतिशय जबरदस्त चढाईकार राहिला आहे सेवन स्टार संघाचा. हा गेली काही वर्ष कबड्डीमध्ये अतिशय जबरदस्त काम त्याचं. आणि ही पकड, जबरदस्त पकड या ठिकाणी साई श्रद्धा बाग संघाकडून. सौरभ बाद खेळामध्ये ज्या प्रकारची चुरस कबड्डीने ग्वागरला दिली आहे, अर्थात कबड्डी विश्वाला जी दिलेली एक चुरस आहे, ती चुरस या ठिकाणी आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळते. अर्थात मॅट नाहीये इथे आणि मातीचं हे मैदान, आणि ते मैदान गाजवताना दिसतात हे दिग्गज. जितकेही हे खेळाडू नवोदित असतील आणि ते घडलेत या दोन्ही संघाचे, त्यांना पाहणं इज ऑलवेज ट्रीट. आणि ती ट्रीट पाहताना, एक्सप्लेन करताना किंवा लोकांना सांगताना खरंच प्राऊड फील होतं नेहमी. श्रीराम दत्तसेवा आर्य संघ हा यजमान राहिलाय या स्पर्धेसाठी. ही रामाची भूमी आहे आणि त्या भूमीमध्ये ज्या प्रकारची कबड्डी आपण पाहतोय, कारण प्रत्येक वेळेला कबड्डीवरती प्रेम करणारा हा रसिक जो आहे तो काही मात्र इथे कमी दिसत नाही आपल्याला. तितक्याच जोशाने आणि इतक्या उशीरपर्यंत ही लढत इथे पाहणं ही एक पर्वणी आहे. राजेश परततोय सेवन स्टार संघाचा आणि त्याला प्रत्युत्तरादाखल चढाई करतोय. आयुष एक चांगली क्षेत्रव्यूह रचना, 2-1-2 मध्ये चढाई करतोय. आणि निखिल भोसल्याचा चढाई रोखण्याचा प्रयत्न अयशस्वी. पाहायचंय किती गुणांची कमाई. सुपर डुपर रेड. साई श्रद्धा बाग संघाचा आयुष परततोय. पंचांचा हात वर जातोय 3 गुणांसाठी. जल्लोष 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 आणि फक्त जल्लोष. सेवन स्टार संघाला खरंच या ठिकाणी एक मेगा ऑपॉर्च्युनिटी या सामन्यामध्ये कमाल करण्याची, परंतु साई श्रद्धा बाग संघ तुर्तास वर चढ. निलेशची ही चढाई साई श्रद्धा बाग संघाच्या प्रांगणामध्ये 2-1-2-2 मध्ये चढाई. 7 खेळाडूंमध्ये चढाई करतो. अतिशय सावध पवित्रा. केवळ 2 खेळाडू शिल्लक, लोखंडे आणि निलेश. सौरभ बाकर मोठ्या गॅप नंतर पुनरागमन झालंय. सौरभ वड प्लेयर. ज्या प्रकारची आपण एक प्रो कबड्डीच्या धर्तीवरची एक सगळ्यात मोठी स्पर्धा पाहिली होती, सगळ्यात पहिल्यांदा गुहागर पोलीस ग्राउंडच्या मैदानावरती, आणि तिथून पुन्हा एका मोठ्या दुखापतीनंतर हे पुनरागमन. दिस इज द मेगा कमबॅक. फर्स्ट हाफ, परंतु ती मॅच माझ्यासाठी इम्पॉर्टंट होती. पुन्हा एकदा मॅच कडे वळतोय आपण. निलेशची चढाई सेवन स्टार संघासाठी आता मात्र क्रुशियल टाइम, आणि इथून पुन्हा या मैदानामध्ये कमबॅक करणं गरजेचं आहे, कारण ही अंतिम लढत आहे. यानंतर कोणताही प्रयत्न मिळणार नाहीये, कोणताही चान्स मिळणार नाही दोन्ही संघांना. सो आता मिळालेल्या चान्स मध्ये जर का चांगला प्रयत्न नाही केला, अर्थात निलेश परततोय 1 गुणाच्या कमाईनुसार. आपण बघतोय की राज दिनेश भोसले कमबॅक करतोय. दीपक दादा काय सांगशील या नवीन युवा कबड्डीपट्टू बद्दल? राज गेले वर्षभर आपण नाव ऐकतोय. नक्कीच एक राजने खूप मेहनत घेतली आणि त्याचं सारं श्रेय जातं निखिलला. निखिलने हा संघ जो टिकवून ठेवलाय,
त्यांचं एक पूर्णपणे कॉम्बिनेशन चांगलं करून ठेवलंय. खूप वर्ष देखील आपल्या संघाला एक संघ हरत असला तरी त्यांच्या बरोबर राहिलाय आणि तो खेळण्यासाठी नेहमी प्रयत्न करतोय आणि त्याच्यातून आता राज या ठिकाणी निर्माण झालाय आणि राज खूप चांगलं राज या कबड्डीवरती गुहागर्ष करतोय. अर्थातच दरम्यान पुन्हा एकदा राज या ठिकाणी चढाई करतोय. दिवेश आरेकर मात्र कोर्टच्या बाहेर आहे. त्याच्यासाठी पारितोषिक जाहीर होत आहे. प्रत्येक पॉइंट साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सहा खेळामध्ये चढाई करतो तो राज. साहिल या ठिकाणी तू थोडा चुकू शकला असतास, बाद आहेस असं म्हटलं होतंस, कदाचित पंचांचा निर्णय ठरला असता, परंतु आता मात्र आयुष सुंदर चढाई आपण पाहतोय. सुंदर स्कोरच्या बाहेर गेले आणि त्यानंतर आयुष या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चढाई करतोय. खऱ्या अर्थानं अमोल साईशांत बाग संघाला जो पाहतोय की मी त्यांना खूप जवळून पाहिलंय. या वर्षीच्या मोसमामध्ये त्यांनी खूप चांगली कामगिरी केली. माझ्या सहकारी समालोचक सुयोग आरेकरने कळवल्याप्रमाणे मला वाटतं ही 4थी ते फायनल राज भोसलेची सुंदर चढाई कव्हर करण्याचा प्रयत्न होता. शुभम बाकर याचा बसतो आणि अर्थातच गुण मिळतोय तो 7 स्टार संघाला. नक्कीच या ठिकाणी एक चांगला प्रयत्न होतोय तो राज भोसलेकडून. कुमार गटामध्ये ज्या वेळेला जिल्ह्याच्या संघामध्ये निवड झाली त्याच वेळेला एक चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स देण्यासाठी त्याने मेहनत घेतली. 7 स्टारच्या राजने आयुष मोरे या ठिकाणी चढाई करतोय. बाग संघाला नक्कीच धक्का होतोय तो म्हणजे सूरजला दुखापत होतोय आणि तो कोर्टच्या बाहेर जाणं हे बाग संघासाठी खूप मोठं आव्हान होऊ शकतं. परंतु तेवढीच चांगली क्षेत्रव्यूह रचना बाग संघाने आखली आहे. खऱ्या अर्थानं बाग संघ जो फेवरेट झालाय तो चांगल्या कव्हरसाठी चांगली क्षेत्रव्यूह रचना आणि सौरभ बाकर सूरज बाकरची चांगली चढाई आणि आता त्याला साथ देतो तो आयुष मोरे. सूरज देवकर यांच्याकडून दिवेश आरेकरच्या प्रत्येक पॉईंटसाठी महत्वपूर्ण गुण मिळवून देतोय आणि गुण मिळतो त्या 7 स्टार संघाला. पाहू शकतो आपण जो लोन होऊ शकला असता त्यावेळेला तू यंग जनरेशन म्हटलंस परंतु निलेश चांगलीने एक महत्वपूर्ण गुण मिळवून दिला आणि त्यावेळेला राज इन झालाय आणि त्या निलेशला नंतर टिपलं मात्र आयुषने. परंतु निलेश चांगलीचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो, सकाळी लवकर उठून तो जो त्याचा व्यवसाय आहे तो अतिशय खडतर व्यवसाय आहे आणि अशा वेळेला खूप मेहनतीने हा खेळाडू खेळण्यासाठी तेवढ्याच पद्धतीने तयार असतो. हा निलेश जांगळे खूप वर्ष सेमेस्टरचं या ठिकाणी प्रतिनिधित्व करतोय. निलेश या ठिकाणी नाव निघते. अर्थात त्याच्यासोबत मी एक स्कूल शेअर केले म्हणजे मराठी शाळा जी वरचावाडची 1 नंबरची जी शाळा आहे त्या शाळेमध्ये आम्ही दोघं एकत्र होतो. ही वॉज माय सिनियर आणि तिथून त्याचा प्रवास बघितलाय. ज्या प्रकारे तू सांगतोयस दीपक दादा की त्याने त्याच्या आयुष्यातला जो स्ट्रगल आहे तो आजही तितकाच खडतर आहे आणि तिथून यायचं आणि एका खेळामध्ये इतकं जबरदस्त वर्चस्व त्यांना धरून ठेवणं आणि त्याच्यासोबत सातत्यपूर्ण ही कामगिरी करत इथपर्यंत पोहोचणं, कारण ही अंतिम लढत. आणि आपण पाहतोय आयुष मोरे चढाई करतोय. 3री चढाई आहे. 3rd रेड 4च्या कव्हरमध्ये 2-2 अशी क्षेत्रव्यूह रचना आयुषसाठी. दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून सगळ्यात पीक पॉइंट हा आहे कारण ही फायनल कोणीही घेऊन जाईल परंतु इथे पोहोचणं स्पर्धेच्या अंतिम चरणापर्यंत दरम्यानची ही पकड आयुषला. सौरभ बागडे सोलो टॅकल प्रत्युत्तर दाखल चढाई 4च्या कव्हरमध्ये. राज दिनेश भोसले गेल्या वर्षभरात या प्लेयरची जी काय एक चढत्या आलेखाची शिडी राहिली. दिस इज द फ्युचर ऑफ गुहागर कबड्डी. गुहागर कबड्डीचं दुर्दैव राहिले इथले खेळाडू लांबपर्यंतची मजल मारू शकले नाहीत परंतु तालुक्यामध्ये त्यांचा जो काय लौकिक राहतो नेहमी तो पाहण्याजोगा असतो. आत्ताचा क्रीडा रसिक कबड्डी रसिक इतक्या उशीरपर्यंत ज्यावेळेला त्याच्या मित्रांकडून त्या सुपर एट साठी 200 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जमा झाल्या. नक्कीच चढे होते राज भोसलेच्या माध्यमातून एक चांगली लढत, अंतिम लढत श्रीराम दत्त सेवा आर्यने आयोजित केलेली ही दशरथ विश्वनाथ भोसले खोत क्रीडा नगरीमध्ये आपण बघतोय. संकेत सापेलकर थोडा गाई करतोय, आपल्या मोहामध्ये पाडतोय तो राज भोसले संकेतला आणि महत्वपूर्ण असे सेकंड हाफ मध्ये पहिली चढाई आपण बघतोय आणि यशस्वी होतोय तो राज दिनेश भोसले मॅन फ्रॉम 7 स्टार गुहागर संघा.
नक्कीच या ठिकाणी सहयोग रात्रीचे 2 वाजले तरी सुद्धा हा क्रीडा रसिक या ठिकाणी उपस्थित आहे. हे लाईव्ह टेलिकास्ट सुद्धा आपण पाहतोय सारसी इव्हेंटच्या माध्यमातून. मी सारसी इव्हेंटचे प्रमुख यांनाही या ठिकाणी निमंत्रित करतोय. त्यांनी खूप छान डेव्हलप केलं युट्यूबचं चॅनल आणि त्यांच्या प्रमुखाला मी या ठिकाणी निमंत्रित करतोय. एक चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी आपण पाहतोय 2 कॅमेरे असलेली ही पहिली स्पर्धा आहे. तर सारसी इव्हेंट आपण या ठिकाणी यायचं आहे, आपलाही सन्मान होतोय. खूप चांगलं टेलिकास्ट आपण केलं युट्यूबच्या माध्यमातून आणि खूप चांगल्या पद्धतीचं आपण डेव्हलपही केलं आहे की त्या ठिकाणी पॉईंट टेबल दाखवलं जातं, खेळाडूंची नावं दिली जात आहेत, संघ दाखवले जात आहेत. अशा पद्धतीचं एक खूप डेव्हलपमेंट आपण केलं आहे. आपलंही या ठिकाणी मनापासून धन्यवाद आहे. आमच्या मंडळाच्या वतीने मी सन्मान करण्यासाठी विनंती करतोय पुन्हा एकदा साईनाथ कौजूरकर यांना की आपण सारसी इव्हेंटचे सन्माननीय सर्व सुजित मालव यांचा आपण या ठिकाणी सन्मान करूया. सुजित मालप यांचं या ठिकाणी सन्मान. त्यानंतर या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रुपये 11,001 व चषक 11,001 पुरस्कृत केले कैलासवासी उदय संभाजी शेट्टी यांच्या स्मरणार्थ व चषक कैलासवासी सौभाग्यवती जयश्री जयप्रकाश बोले यांच्या स्मरणार्थ अविनाश उदय शेट्टी यांच्याकडून. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये 7,001 व चषक पुरस्कृत केले मनगटी घड्या कैलासवासी दिलीप राजाराम भोसले यांच्या स्मरणार्थ तेजस दिलीप भोसले यांच्याकडून. स्पर्धेतील बोनस किंग स्पोर्ट्स शूज पुरस्कृत केले कुमार संस्कार अवधूत जोशी यांच्याकडून. क्रीडा नगरीसाठी पुरस्कृत केले दशरथ विश्वनाथ भोसले खोत यांच्याकडून. तर या स्पर्धेचे लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय ते संजय भोसले नवी मुंबई जिल्हा प्रमुख शिवसेनेचे यांच्या माध्यमातून. तर अशा पद्धतीने स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन केलं. आपण ही स्पर्धा अंतिम सत्रामध्ये पाहतोय. दिवेशनी चढाई केली आणि टाळ्या वाजल्या आहेत कारण दिवेश खूप अनुभवी आहे. तर ह्या अर्थानं 2 व्हीलरचा मानकरी या अगोदरच्या प्रो कबड्डीमध्ये झालेला तो दिवेश या ठिकाणी आपण पाहतोय. नक्कीच दिवेशच्या प्रत्येक पॉईंट साठी 500 रुपयाचं पारितोषिक असणारे सुरेश देवकर याच्याकडून. आयुष मोरे यांनी सुपर रेड केली तर 2,000 रुपयाचं पारितोषिक सुरेश देवकर याच्याकडून. 6 खेळामध्ये चढाई करतो तो दिवेश, चांगला प्रयत्न करतोय, मध्यरक्षकाला टिपण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच आपण सर्व मान्यवरांचे सन्मान केले, पंचांचा सन्मान केलाय. अजून एक सन्मान आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आपल्या सर्वांचे लाडके समालोचक दीपकदादा देवकर यांचे सन्मान आपण आपल्या मंडळाच्या वतीने करणार आहोत. नक्कीच श्रीराम दत्त सेवा आर्य क्रीडा मंडळाच्या वतीने सन्मान होणार आहे. मी विनंती करतोय दशरथ भोसले यांना की आपण सन्मान करायचा आहे दीपकदादा देवकर यांचा. गावघरमध्ये कुठेही स्पर्धा असू दे, क्रिकेट असो कबड्डी असो, नक्कीच दीपकदादाचा आवाज त्या ठिकाणी असतो आणि हा सन्मान होतोय. कबड्डीचा सन्मान दीपकदादा देवकर यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. दशरथ भोसले यांच्या शुभ हस्ते श्रीराम दत्त सेवा आर्य क्रीडा मंडळाच्या वतीने सन्मान होतोय. नक्कीच एक चांगला समालोचन या संपूर्ण स्पर्धेमध्ये क्रीडा संघटना सुयोग हा सन्मान जसा पार पडतोय. मी आता सध्या वास्तव्यात चिपळूणात आहे. चिपळूणात सुद्धा दीपकदादाचं जे नाव आहे, ज्या प्रकारे तिथले संघर्ष सारख्या एका मोठ्या संघातील खेळाडू ज्यावेळेला दीपकदादाचं नाव घेतात आणि समालोचनाच्या बाबतीत नाव घेतात, त्यावेळेला आपण हे समजू शकतो की त्याच्या समालोचनाची जी एक छाप आहे ती फक्त ह्या ग्वाल्हेर तालुक्यापुरती मर्यादित नाहीये, तर ती ग्वाल्हेर तालुक्याच्या बाहेर देखील तितकीच सन्मानपूर्वक पोहोचलेली आहे. आणि अर्थात हे जे प्रसंग आहेत किंवा ह्या प्रकारचा जो सन्मान आहे तो प्रत्येक मंचावरती दीपकदादाचा होणं हे एक्सपेक्टेड आहे. कारण आपल्यासारखी एक जनरेशन घडली तर त्याला पाहताना, त्याला ऐकताना आपण समालोचक म्हणून घडलो तर त्याच्या पाठीमागे कुठेतरी एक त्याचा मोठा मोलाचा वाटा राहतो. थोडं वळूया मॅचकडे. साईशोदा बाग संघाच्या प्रांगणामध्ये केवळ 3 खेळाडू आणि 3च्या डिफेन्स मध्ये 2-2 शुभम बाकर, साहिल शिरदनकर, ऋषभ आणि सौरभ बाकर. राज आपल्या पिक वरती जबरदस्त खेळ 4च्या डिफेन्स मध्ये. पुन्हा एकदा प्रेक्षक शांत, गेम शांत. प्रत्युत्तर दाखल चढाई होते. सौरभ बाकर द मेगा कमबॅक, द मॅन फ्रॉम बाग. अविनाश शेडे याच्या बक्षिसाची चर्चा मगापर्यंत होत होती आणि सौरभ बाकरला यशस्वी पकड.
अविनाश शेटेला विनंती करतो की मंचावरती उपस्थित राहायचंय. तृप्तीनगर अडूर संघाबरोबर जो खेळ झाला होता त्याच्यामध्ये 2600 रुपये 2600 रुपयांचं पारितोषिक जिंकलंय. साईनाथ कळजुनकर यांना विनंती करतो की आपण अविनाश शेटे यांना बक्षिसाची रक्कम देऊन सन्मान करायचा. मला असं वाटतं की ज्या प्रकारचं प्रवास आणि पुनरावलोकन 60% ज्या प्रकारचा खेळ एक्सपेक्टेड असतो तो चाललाय आणि ज्या प्रकारची या ठिकाणी काय घडतंय काय बिघडतंय आपण पाहतोय. दोन्ही संघ या ठिकाणी अतिशय चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतात. अमोल स्वराज देवकर याला सुद्धा एकूण 500 रुपयाचं पारितोषिक आहे, 900 रुपयाचं पारितोषिक आहे अगोदरच्या सामन्यामध्ये आणि त्यापूर्वीच्या सामन्यामध्ये चांगला परफॉर्मन्स स्वराज देवकर. आपण या ठिकाणी पारितोषिक स्वीकारण्यासाठी यायचं आहे. स्वराज देवकर अतिशय चांगली पकड झाली ती निखिल भोसलेकडून. निखिलसाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत. खूप वर्ष या ठिकाणी तो प्रतिनिधित्व करतोय, नेतृत्व करतोय सेवन स्टार संघाचा आणि अर्थातच पकड झाली ती सुद्धा आयुष मोरेला. आणि ती पकड जर आपण पाहिले ते मित्रांनो ऍडव्हान्स टॅकल ज्याला म्हणतात की निदान रेषेला पुढे येऊन त्याने ते टॅकल केलंय. खूप आत्मविश्वासपूर्ण टॅकल होतं ते सेवन स्टारच्या निखिल भोसलेचं आपण पाहतोय. अर्थातच समीर भोसले यांच्याकडून पारितोषिक स्वीकारले स्वराज देवकर. 600 रुपयाचा मानक्रेटर, 900 रुपयाचा मानक्रेटरला स्वराज. सुंदर परफॉर्मन्स दिला होता. ही अंतिम लढत आहे. चढाईसाठी 3च्या चमूमध्ये चढाईकार परतलाय सेवन स्टार संघाकडून. सेवन स्टार संघाचा विचार करायचा झाला तर मित्रांनो कमबॅक किंग्स म्हणून ओळखलं जातं या संघाकडे. पहिल्या सत्रात आपण पाहिलं तर बॅकफुटला पाहायला मिळत असतो आणि त्यानंतर चांगल्या प्रकारे रेड आणि डिफेन्स मध्ये त्यांची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. बागेतील स्पर्धेत आपण पाहिलं कमबॅक किंग्स म्हणून या संघाला आपण ओळखलं जात आहे. डू ऑर डाय या करो या मरुची स्थिती 3च्या डिफेन्स मध्ये सौरभ बागडे. ऋषभचं समोर कडवं आव्हान असताना ऋषभच्या माध्यमातून नक्कीच कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आपण पाहतोय ऋषभने अतिशय छान या ठिकाणी टॅकल केलं. त्याला चांगली साथ दिली ती साहिल शिरधनकरने. सुंदर साथ दिली. साहिल हा इंजर्ड होता स्वतः आयोजितलेल्या स्पर्धेमध्ये आणि त्यानंतर मात्र अतिशय चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी परफॉर्मन्स दाखवतोय साई शताबाग संघाकडून. एका महत्वाच्या वेळेला या ठिकाणी सुपर टॅकल होत आहे. 2 गुण मिळतात. अर्थातच प्रो कबड्डीच्या नियमांचा वापर करत आपण पाहतोय 2 गुण मिळतात साई शताबाग संघाला. तिसऱ्या चढाईचं आव्हान स्वीकारतोय साईराज. खऱ्या अर्थानं तो संकेत चापेकर आपण पाहतोय. तिथे खेळाडू आहे संकेत. आता मात्र आपला बॅलेन्स गमावून बसलाय संकेत. एका गुणाची कमाई सेवन स्टार गुहागर संघासाठी 3चा चमू असेल पाहायचा आहे. चालू सामन्याची शेवटची 5 मिनिटं जाहीर केली जात आहेत. चौदा 12 अशी गुणसंख्या होती. 14 गुण चढाई करतो. अर्थातच शिवम पाचकर एक रोमहर्षक लढत आपण या ठिकाणी मित्रांनो पाहतोय. साई शताबाग आणि सेवन स्टार गुहागर यांच्यामध्ये यासाठी या श्रीराम सेवा क्रीडा मंडळाच्या युवकांनी मेहनत घेतली की आपण स्पर्धा आयोजित करायची आहे. खूप चांगल्या पद्धतीने स्पर्धा नटवली आणि विजय या ठिकाणी नक्कीच होतोय. एक चांगल्या पद्धतीची कबड्डी आपण या स्पर्धेदरम्यान या ठिकाणी पाहतोय. मातीतली स्पर्धा सुरू झाली. गरज नाही टायमिंग टाइम ऑफ घे 3.5 मिनिटं राहिले तरी टाइम काढ
अर्थातच दोन्ही संघ रेडिओ कोचच्या बाहेर आहेत. आपण पाहतोय आणि कशाला बसा विषय थर्ड आहे रेडर आतमध्ये आहे शेवटची 3 मिनिटे जाहीर होत आहे. शिरदनकर एक महत्त्वाची या ठिकाणी पुन्हा एकदा 3 डिफेंडर कोणती जादू करतात ते पाहायचं आहे बाग संघाकडून. काय फरक पडते मी बोललो दिवेला थर्ड आहे तुझा तो आता पण ते थांब पण सांगितली काय पदा आहेत ना राईट ऋषभ तू तिकडे जरा या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन केलं 3 सत्रामध्ये समोर येणार 2 मिनिटं जाहीर होत आहे. चढाई करतोय तो आता सौरभ ऋषभ बागकर ज्याने चांगली पकड केली. बोनस वाढवायचा आहे एकच आहे 17-18 आरामात किती संजय कुमार यांच्याकडे नक्कीच गोष्ट 500 रुपये जी पकड केली त्याबद्दल संजय कुमार यांच्याकडे 500 रुपये जमा झाले देखील बॅक मध्येच पटकन लागू नको अतिशय सुंदर लढाई झाली. शेवटच्या क्षणाला ऋषभने केलेली कमाल आणि सौरभ बागकरने केलेली कमाल आपण पाहतोय. एका रोमांचक सामन्यामध्ये सौरभ बागकरने पकड केली आणि साई शब्द बाग संघाने या महत्त्वपूर्ण स्पर्धेमध्ये या ठिकाणी विजेतेपद पटकावलं. रोमांचक संघ होती त्यावेळेला सौरभ बागकरने एक सुंदर चढाई केली आणि अर्थातच सामना बरोबर